मंडळी नमस्कार. एबीसी न्यूज मराठीमध्ये मी उत्तम कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आज आपण चर्चेला आणलाय पुन्हा राजकारणावरचाच मुद्दा. राजकारणातही अनेक पक्ष आहेत. सध्या 6 ते 7 प्रमुख पक्ष महाराष्ट्रात काम करतायत. चर्चा होते त्यांची. परंतु एका पक्षाची गेल्या काही दिवसांमध्ये चर्चा करतायत ते विरोधक नव्हे, इतर कोणी पक्षातील मंडळी नाहीत, तर त्याच पक्षातली मंडळी, त्याच पक्षाचे कार्यकर्ते. हा पक्ष आहे गेली अनेक वर्ष देशाच्या राजकारणात मुरलेला, महाराष्ट्राच्या राजकारणात मुरलेला काँग्रेस. हो, लोकसभेला दणदणीत विजय मिळवल्यानंतर विधानसभेला काँग्रेसला सपाटून मार बसला. त्यात त्यांचे महत्वाचे मोहरे, अगदी मुख्यमंत्री पदाचे चेहरे म्हणवले जाणारे नेतेही पराभूत झाले. पण असं असताना चर्चा करणं ही त्यांचं गेली 3 महिने सुरू आहे. मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर कार्यकर्त्यांना विचारात घेतलं जात नाही. काय तर आमचं कोणी राहिलेलं, कोणत्या काय विचार परिस्थिती, अशी संभ्रमावस्था कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यांचं असंही म्हणणं आहे की ईव्हीएमची चूक मान्य आहे, ठीक आहे, आमची चूक असेलही, परंतु ती 40%. बाकी आपल्या पक्षाचं चुकलं असेल, नेते असेल, त्यावर कधीतरी घेऊन बसा, त्यावर चर्चा करा. या आणि अशा एकूणच सगळ्या गोष्टींबाबत आत कधी होणार, सगळ्याच प्रश्नांचा उहापोह, अशा सगळ्याच संवाद साधण्यासाठी आज पुन्हा एकदा आहेत महाराष्ट्र नामवंत पत्रकार, नामवंत राजक आणि पक्षांचा, राजकीय पक्षांचा खूप जवळून अभ्यास केलेले शिवाजीराव आतकरी. शिवाजीराव, मी या टॉक शो मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. नमस्कार उत्तमराव. आपण चर्चा करूयात. सध्या महाराष्ट्रातल्या काँग्रेसमधल्याच कार्यकर्त्यांना प्रश्न पडलाय की महाराष्ट्रात काँग्रेस आहे की नाही. हा प्रश्न पडायचं नेमकं कारण काय? हा उत्तमराव, अतिशय छान पद्धतीने आपल्याला याच्यावरती डिस्कस करता येईल, चर्चा करता येईल. त्याला कारण असं आहे की नुकत्याच म्हणजे काही महिन्यांपूर्वी लोकसभेची निवडणूक झाली, त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त यश काँग्रेसला मिळालं, हे निश्चितच आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर लगोलग झालेल्या विधानसभा निवडणुकामध्ये प्रचंड म्हणजे दानादान त्या पक्षाची उडालेली आहे. आता हे असं का झालं? हे असं का झालं तर याच्या मुळाशी खरं तर जायला हवं. त्याला कारण असं आहे, कारण इन द सेन्स की आपल्याला असं बोलायला लागेल की समजा काँग्रेसचा जर इतिहास पाहिला स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये, मोठी नावं आहे त्याच्या पाठीमागे. अगदी पंडित जवाहरलाल नेहरूंपासून तर अगदी मध्यंतरी इंदिरा गांधी, नरसिंहराव, प्रणव मुखर्जी इथपर्यंत ही श्रेय नामावली आहे. तशीच ती महाराष्ट्रात पण आहे. म्हणजे ही मातब्बर नेत्यांची बांधीयाळी ह्या काँग्रेसमध्ये राहिलेली आहे. अतिशय एक विचार, संविधानिक विचार घेऊन हा पक्ष आतापर्यंत पुढे आला आणि त्या पद्धतीने त्यांनी त्यांची विचारसरणी देशामध्ये राबवलेली आहे. आता हे सगळं, हा सगळा झाला पूर्व इतिहास. परंतु अलीकडच्या काळामध्ये या पक्षाचं नेमकं काय चुकतंय हे आपल्याला बघावं लागेल, कारण ही कारणमीमांसा आपल्याला तिथे करायला लागेल. कार्यकर्ते जे म्हणतायत की आमचा पक्षाची वाताहत झालेली आहे, पक्ष आमचा शिल्लक किती राहिलेला आहे, ही चर्चा आपण ऐकतो. कार्यकर्त्यांचं, काही नेते मंडळींचं याच्यात अजिबात चुकीचं नाही. वस्तुस्थिती आहे ही नेमकी परिस्थिती ह्या पक्षावरती का आली, तर याच्या खोलात जर जायचं म्हटलं तर त्या पक्षाचा म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की लोकसभेनंतर त्यांना जो नडलेला आहे तो त्यांचा फाजील आत्मविश्वास, 100% फाजील आत्मविश्वास नडलेला आहे, ह्याच शब्दात याचं वर्णन करावं लागेल. आणि दुसरी गोष्ट की त्यांनी जे मुद्दे घेतले होते लोकसभेला जो मुद्दा त्यांनी जो घेतला तो महत्वाचा मुद्दा होता की संविधान बदलाची, बीजेपी जर सत्तेत आली तर संविधान बदलाची शक्यता आहे. हा, संविधान, हा ठीक आहे. म्हणजे ह्या मुद्द्यावरती अतिशय ते लोकांना अपील झालं, ते मुद्दा पटला त्यांना, राष्ट्रीय स्तरावरचा जो मुद्दा आहे तो पटला आणि त्या पद्धतीने त्यांनी स्वतःला, त्या पक्षाने अतिशय छान प्रेझेंट केलं. परंतु त्याच्यानंतर काय झालं विधानसभेला की ते अतिशय गाफील राहिले. आता म्हणजे ते त्यांची जी मंडळी आहेत, नेते मंडळी, ते अगदी खुशीत गेले. आता आपलाच मुख्यमंत्री होणार, आपलीच सत्ता येणार, अमुक मंत्री, आपली लॉबी, मग ते मंत्रिमंडळ वगैरे, ह्या स्वप्नरंजनामध्ये ते गेले.
म्हणजे मला सांगायचं असं आहे की एकंदरीत जे एकंदरीत माझा अंदाज आहे किंवा माझं मत आहे की 2 कारणांमुळं ते फेल गेले म्हणजे विधानसभेला. एक पहिली गोष्ट की मुद्दे चुकीचे आले पुढे, अति फाजील आत्मविश्वास नडला, हा एक मुद्दा आहे. आणि स्वप्नरंजन म्हणजे दिवा स्वप्न ज्याला म्हणतो आपण, त्या पद्धतीचं काँग्रेसने दिवा स्वप्न पाहिलं आणि त्यात ते फेल गेले. आणि फेल गेल्यानंतर कार्यकर्त्यांची जी भावना झाली की अरे लोकसभेला असं घवघवीत यश आलं, चांगलं यश आलं आणि विधानसभेला नेमकं काय झालं? तर त्यांचा मुद्दा हा रास्त आहे की काय झालं, कसं झालं, याचं आत्मपरीक्षण कार्यकर्त्यांनी नव्हे तर नेते मंडळींनी आणि त्यांच्या थिंक टँकनी करणं गरजेचं आहे. अगदी बरोबर मुद्दा मांडला तुम्ही शिवाजीराव, की कार्यकर्त्यांनी नेत्यांनी, कारण काँग्रेसची परंपरा राहिलेली आहे. गेल्या अनेक वर्षातल्या परंपरेचा आढावा घेतला आपण. काँग्रेसची परंपरा राहिली आहे, विजय हो अथवा पराभव हो, त्यानंतर आत्मचिंतन करणं, चिंतन बैठका घेणं, आत्मपरीक्षण करणं, कार्यकर्त्यांना बोलावणं, नेत्यांना एकत्र करणं, कान उघडणी करणं, हे केंद्रीय नेतृत्वाकडनं असो किंवा राज्यस्तरीय प्रदेश नेतृत्वाकडनं देखील या गोष्टी घडलेल्या आहेत. मात्र गेल्या 3 महिन्यात महाराष्ट्रात असं कुठेच काँग्रेसच्या बाबतीत तरी फारसं चर्चेत नाही, दिसत नाही. आणि त्यामुळेच कौदा संभ्रमावस्थेत गेल्या द्विध असावेत की काय करावं. यात एक गोष्ट आहे, एक जरी मान्य केलं की समजा ईव्हीएमचा काही दोष असेल, त्यामुळे मातब्बर नेते पडले, पृथ्वीराज चव्हाणांसारखे असतील, बाळासाहेब थोरातांसारखे असतील, की जे एकदा माजी मुख्यमंत्री होते आणि एक भावी मुख्यमंत्री म्हणून ज्यांचं प्रोजेक्ट केलं जात होतं, अशी म्हटल्यानंतर ज्या पद्धतीनं काम करायला अपेक्षित होतं, याला सर्वाधिक जबाबदार प्रदेश नेतृत्वापेक्षा केंद्रीय नेतृत्व जबाबदार असं वाटतं का, हे सगळं सावरायला? मला असं वाटतं की केंद्रीय नेतृत्वापेक्षा स्थानिक नेतृत्व इथं हे अपयशाचं खरे धनी आहेत असं मला म्हणावं लागेल, आपल्याला म्हणावं लागेल. कारण कसं आहे की तो मागच्या लोकसभेचा जो मुद्दा आहे तो राष्ट्रीय लेवलचा आहे, ते राष्ट्रीय पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी केल्या. आता आपण राज्याचा विचार करतो, मग राज्याची जी लोक आहेत, ज्यांचे जे नेते आहेत, तर त्यांच्या भोवती ही निवडणूक फिरते. तर मुद्दे हे स्थानिक लेवलचे आहेत, राज्य लेवलचे मुद्दे आहेत. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, संविधानाचा मुद्दा लोकसभेला संपला, तो परत परत घेऊन तो बोथट झाला. तो राज्य काय करणार आहे? राज्यात तुम्ही तो उपस्थित करून तो मुद्दा, त्याचा उपयोग नाहीये. तुम्ही इथं मुद्दे काय घ्यायला पाहिजे होते? अगदी जर शेतकऱ्यांचाच जर विचार केला उत्तमराव, विषय असा आहे की कांदा निर्यातीच्या संदर्भातलं जे धोरण होतं बीजेपीचं, त्यांनी निर्यात बंदी केली. निर्यात बंदी केल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं. त्याच्यात लोकसभेत त्याचे पडसाद उमटले, खाली स्थानिक पातळीवरती शेतकऱ्यांमध्ये त्याचे पडसाद उमटले. हा मुद्दा त्यांना इनकॅश करायला पाहिजे होता काँग्रेसच्या नेत्यांना. तर त्यांनी काय केलंय की कांद्याचा मुद्दा हा कुठेही घेतलेला नाही. सोयाबीन, एमएसपी पेक्षा सोयाबीनचे भाव ढासळलेले आहेत, हा सोयाबीनचा मुद्दा नाही. कापसाचा मुद्दा, भाव ढासळलेले आहे, सोयाबीनचा मुद्दा, हे मुद्देच नाही, शेतकऱ्यांच्या संदर्भातले मुद्देच नाही. तुम्ही युवकांच्या संदर्भात काय अजेंडा घेऊन ह्या निवडणुकीत सामोरे गेला, म्हणजे मतदारांसमोर काय अजेंडा होता युवकांचा? तर काहीच नाही. ऍक्च्युली खरं सांगायचं म्हणजे हे दरबारी पद्धतीचं राजकारण आहे. हे दरबारी पद्धतीचं राजकारण हे आता लोकांना पचत नाही. हे दरबारी पद्धतीचं म्हणजे कसं की आता ठीक आहे, गृहीत धरलं लोकांना, गृहीत धरलं मतदारांना, हे नाही चालणार आता भविष्यात. जसं की बीजेपीनी काय केलं, बीजेपीच्या नेत्यांमंडळींनी काय केलं, आता एक उदाहरणार्थ मध्ये मी बोलतो याच्यामध्ये की 135च्या आसपास त्यांच्या जागा आल्या बीजेपीच्या विधानसभेला आणि यांच्या मुठभर जागा आल्या म्हणजे महाविकास आघाडीच्या. तरीही पण बीजेपी कामाला पण लागले ना. पुढे निवडणूक आहे, महानगरपालिकेच्या आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, जे काय असेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत, तर त्याच्यासाठी ते कामाला पण लागले. आणि मग ते कामाला लागले, ते ग्राउंड लेवल पासून कामाला लागले. त्यांच्या बूथ कमिटी असतील किंवा जे काय असेल त्यांची रचना असेल की त्यांचा संघ परिवारातून जे काही काम चालतं ते एक असेल. तुमचं काय आहे? तुमचं NSUI किंवा सेवादल जे आपण म्हणतो किंवा काय, याचं काय आहे? तुम्ही त्या संघटना म्हणजे ह्या फक्त कुचकामी, म्हणजे त्याचा पक्षाला उपयोगच नाही. जी बांधणी काँग्रेसमध्ये म्हणजे बीजेपीमध्ये, भाजपमध्ये जी होते, म्हणजे फार अगदी तळागाळापासून तर ते वरिष्ठ पातळीपर्यंत, ती बांधणी काँग्रेसमध्ये आहे का? तर अजिबातच नाही. त्यांच्या संस्था ज्या आहेत, त्याला ज्या पूरक ज्या संस्था आहेत काँग्रेसला, सेवादल वगैरे, ह्या कुचकामी आहेत.
ही वस्तुस्थिती आहे. मग तुम्ही फक्त ईव्हीएम वरती खापर फोडणार, हे काही बरोबर नाही. त्याला कारण असं आहे की ईव्हीएम हा विषय तुम्ही जर घेताय, मग तुम्ही जागतिक स्तरावर अभ्यास करा. भारतापेक्षा तांत्रिकदृष्ट्या प्रगत असणारं अमेरिका देश, तिथं बॅलेट पेपरवरती निवडणुका होतात. मग तुम्ही भारतामध्ये बॅलेट पेपरवरतीच निवडणुका झाल्या पाहिजे या संदर्भात तुम्ही काय दबाव गट अस्तित्वात आणणार आहात का नाही, तुम्ही त्याच्यावर काम करणार आहे की नाही, त्याचा तुमचा रोड मॅप काय, याच्यावर तुमचं काहीच नाहीये. तुमचं काहीच दिसत नाहीये, जनतेपर्यंत काही परसेप्शन येत नाहीये लोक मतदारांपर्यंत, आणि तुम्ही फक्त म्हणायचं की ईव्हीएम मध्ये दोष आहे आणि एक प्रकारची ही मग मतदारांची दिशाभूल आहे. तुम्ही त्याच्यावर काम करत नाही, तुम्हाला तो बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. तुम्ही काम करा त्याच्यावर, बॅलेट पेपरवरती निवडणूक आणण्याचा प्रयत्न करा, त्यासाठी तुम्हाला जे वाटेल ते करा, तुमच्याकडे यंत्रणा आहे, जागतिक स्तरावर अभ्यास करा, आणि जे काय असेल ते त्या पद्धतीने जी मुवमेंट किंवा जी यंत्रणा किंवा काय जे करायला लागेल ते तुम्ही करा की. तुम्ही फक्त अपयशाचं खापर दुसऱ्यांवरती, ईव्हीएम वरती किंवा इतर काही गोष्टीवरती फोडू नका. याच्यामध्ये काय होतंय की कार्यकर्त्यांची दिशाभूल होती, कार्यकर्त्यांना कुठेही गृहीत धरलं जात नाही, आणि मग काँग्रेसकडे येणारा जो वर्ग आहे तरुणांचा, जर काही ज्यांना वाटत असेल, ज्यांना शिवसेना म्हणजे हिंदुत्ववादी शिवसेना आणि बीजेपी भाजप हा जो पर्याय नाहीये, त्यांना काँग्रेसकडे यायचंय, राष्ट्रवादीकडे जायचंय किंवा काय असं काही जे 9 मतदार आहे, पण त्यांच्यासाठी तुमचा अजेंडा काय? काहीच नाहीये. त्याच्यामुळे मग या गोष्टीवरती तुम्हाला नैतिक अधिकार नाहीये की तुम्ही ईव्हीएम वरती खापर फोडणे. कार्यकर्त्यांना तुम्ही जपण्यासाठी, कार्यकर्त्यांना पुढे आणण्यासाठी तुमच्याकडे कुठलाही अजेंडा नाही, आणि मग कार्यकर्ते जे आहेत, म्हणजे नवीन येणारे जे मतदार आहेत किंवा जे आता पक्षातले कार्यकर्ते आहेत, तर त्यांच्याकडे म्हणजे त्यांना तुम्ही पुष्टी देणार, त्यांच्याकडे तुम्हाला आकृष्ट करण्यासाठी तुमच्याकडे मुद्दे नाही, ही वस्तुस्थिती मान्य करावं लागेल. मुद्दे नाही, बरोबर. अगदी बरोबर मुद्दे मांडले शिवाजीराव, की फक्त ईव्हीएम वरती टीका टिप्पणी करून किंवा ईव्हीएम वर आगपाखड करून उपयोगाचं नाही, तर त्याला लॉजिकली भांडायला पाहिजे. जसं मी उदाहरणादाखल सांगतो की नुकतीच हायकोर्टामध्ये सुनावणी झाली. प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे नेते त्यांनी एक याचिका दाखल केली होती आणि त्याच्यावर हायकोर्टात सुनावणी झाली नुकतीच मागच्या आठवड्यात. तर हायकोर्टाने निवडणूक आयोगाला आदेश दिलेत. इतक्या म्हणजे हे एक उदाहरणादाखल घेतलं, अशा पद्धतीने कन्स्ट्रक्टिव्ह, भले त्यांनी याचिका दाखल केली तर त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे काँग्रेस किंवा इतर समविचारी पक्षांनी. अशा कन्स्ट्रक्टिव्ह भूमिकेनं पुढे गेलं तर ईव्हीएमला खऱ्या अर्थाने विरोध केल्यासारखं होईल. तुमचा मुद्दा अगदी रास्त आहे, पण मला यापुढेही जाऊन असं म्हणायचंय शिवाजीराव की काय झालंय, स्थानिक पातळीवरचे नेते तुम्ही म्हणालात, पण स्थानिक पातळीवरचे नेते सगळेच जर पराभूत झालेत, मातब्बर नेते, तर सावरायचं कोणी कुणाला? काय असतं, ग्रामीण भागामध्ये समजा सरपंचाचाच शेताचा बांध जर फुटला पुराने तर नुकसान भरपाईला वरिष्ठ पातळीवरूनच येणं गरजेचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अशा सैरभैर स्थितीमध्ये, राज्याची स्थिती जर सैरभैर झाली आहे, तर केंद्राने असे निर्णय घेऊन हे राज्य सावरायला, या राज्यामध्ये कुणीतरी प्रभारी मंडळी, काही शिष्टमंडळ पाठवणं अपेक्षित होतं. ते झालेलं दिसत नाही, असं प्रामुख्याने वाटत नाही का? अगदी बरोबर. याच्यामध्ये उत्तमराव अतिशय हा महत्वाचा मुद्दा आहे. मध्यंतरी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे एक मेंबर आहेत, विश्वबंधू राय म्हणून, त्यांनी त्यांची निरीक्षणं नोंदवली आणि त्यांच्या जे काँग्रेसचे जे हायकमांड आहे, तर त्यांना इथली वस्तुस्थिती सांगणारा मेल केला किंवा ते पत्र पाठवलं. त्याच्यामध्ये काय म्हणलंय की काँग्रेस विस्कळीत आहे, काँग्रेसमध्ये धुसफूस आहे अंतर्गत, काँग्रेसमध्ये कुठलाही विरोध करण्याची ती क्षमता राहिली नाही, विरोधक क्षीण झालेला आहे, किंबहुना की एखादा मुद्दा घेऊन तर त्याच्यावरती आपली भूमिका ठामपणे मांडणारे असं कोणी नेतृत्व पुढे येत नाहीये. म्हणजे काय झालंय की तुमच्याकडं अजेंडा कुठलाही राहिलेला नाही, म्हणजे काम नाही. त्यामुळे काम म्हणजे अजेंडाच नसल्यामुळे तुम्ही जनतेपर्यंत तुम्ही प्रॉपर वे एकदम योग्य पद्धतीने जाऊ शकत नाही, आणि मग साहजिकच आहे की त्याचा परिणाम याच्यावरती म्हणजे मतदानावरती वगैरे होतो, हे निश्चित आहे. परंतु आता त्यांनी जे त्यांचं जे निरीक्षण आहे ते जे हायकमांडकडे जे नोंदवलेलं आहे, तर त्याचा जर इम्प्लिमेंटेशन जर याच्यामध्ये जर झालं तरच ते होऊ शकतं. अन्यथा हे कसं आहे की तुम्ही अपेक्षा कसं करताय, सेम भूमिका, सेम प्रत्येक निवडणुकीला
तीच थीम, तीच भूमिका, आणि मग बाकी वेगवेगळ्या निवडणुकीला तुम्ही बाकी वेगवेगळं तुम्ही अपेक्षा करणार रिझल्टची. अरे तुम्ही कधीतरी भूमिका, रिदम तुमचा जे काय आहे ते तुम्ही बदलणार आहात का नाही? जर बदलणार जर नसाल तर तुम्ही प्रत्येक निवडणुकीला तुम्ही यशाची अपेक्षा नाही करू शकत. हा मूर्खपणा आहे. म्हणजे काहीतरी बदल हवा ना. लोकसभा वेगळ्या थीमवरती लढवली जाईल, विधानसभा वेगळ्या थीमवरती लढवली जाईल, आणि खालचे स्थानिक स्वराज्य संस्था इतर जे आहेत ते वेगळ्या थीमवर लढवली जाईल. वेगवेगळ्या टप्प्यावरचे वेगवेगळे मुद्दे आहेत. याच जर तुम्ही बदल करणार नसेल तर ही मूर्खपणा आहे. अर्थात त्यांचे ते निरीक्षण जे आहेत, विश्वबंधू राय म्हणून त्यांनी जे महाराष्ट्राच्या बाबतीत जे त्यांचं निरीक्षण नोंदवलं, आता ह्याला काही काळ लोटला तर त्याच्यावर अजून काही इम्प्लिमेंटेशन झालेलं असं काही दिसत नाहीये. त्यामुळं जे कार्यकर्ते म्हणतायत, पुन्हा एकदा तोच मुद्दा की जे कार्यकर्ते म्हणतायत की याच्यात जर म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की नेतृत्वामध्ये इच्छाशक्ती पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे, आणि रचनात्मक दृष्ट्या काम करण्यासाठी त्यांनी ती यंत्रणा राबवली पाहिजे. प्रसंगी खांदेपालट असेल, कटू निर्णय असतील, हे जर घेतले नाही तर नवचैतन्य त्या पक्षात येणारच नाही. तुम्ही 18 ते 25 किंवा 18 ते 30 आपण म्हणूयात, हे नवतरुण मतदार जे आहेत यांना आकृष्ट करण्यासाठी तुमच्याकडे काय अजेंडा आहे? काहीच नाही. तुम्ही फक्त म्हणणार की तुम्ही फक्त दुसऱ्याला नाव ठेवणार. मग मोदींची करिश्मा आहे. मोदींचा करिश्मा चालवण्यासाठी ते समजा त्यांची जी यंत्रणा आहे ती दिवस रात्र काम करते ना. ती दिवस रात्री काम करते, ती लोकांवरती बिंबवते, गोबेल्स नीतीचा वापर करते की आम्ही कसं चांगलंय, आम्ही कसं हे. मग ते त्यांचा अल्गोरिदम ठरलेला आहे की जे वाईट काय आहे ते बाजूला टाकायचं, दुसऱ्याचं वाईट काय त्याला हायलाईट करायचं, आपलं स्वतःचं जे वाईट काय ते बाजूला ठेवायचं, आणि जे चांगलं आहे त्याला गोबेल्स नीतीप्रमाणे हायलाईट करायचं, लोकांवरती बिंबवायचं, मतदारांवरती बिंबवायचं. त्याचा परिणाम कसा होत आलाय की आता आपल्याला रिझल्ट दिसतोय. काँग्रेसचे कुणी हात बांधलेत? मग काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची ही ससे ओलपट करण्याचा अधिकार नेत्यांना नाहीये. त्यांना पर्याय म्हणून त्यांना जे बीजेपीचा आणि शिवसेनेचे जे मुद्दे आहेत की त्यांच्याबरोबर नाही जायचं, पण त्यांना काँग्रेसने पर्याय नको उपलब्ध करून द्यायला. इथं ते अपयशी आहे, 100% अपयशी आहे. खरंय. अगदी बरोबर मुद्दा मांडला शिवाजीराव तुम्ही की केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा बळ देणं अपेक्षित होतं. कारण विश्वबंधू रॉय यांनी जर काही सूचना मांडल्या असतील, काही प्रस्ताव दिला असेल तर त्यावर गांभीर्याने चर्चा व्हायला हवी होती. गांभीर्याने त्याच्यावर एखादं शिष्टमंडळ पाठवायला हवं होतं आणि स्थानिक नेत्यांना कामाला लावायला हवं होतं. कसं असतं, पराभूत पक्ष असतो, त्या पराभूत पक्षाला सल्लागार खूप असतात, टीका टिप्पणी करणारी मंडळी खूप असतात. पण महाराष्ट्रातच म्हणजे काँग्रेसनं शिकण्यासारखं दुसऱ्या पक्षांकडनंच आहे. म्हणजे जो प्रकार यांचं उदाहरण घ्यायचं जर झालं तर ते कुठलाही पराभव असो किंवा काहीही झालं तर पहिले जनतेमध्ये जातात, दुसऱ्या दिवशी किंवा त्या आठवड्याभरामध्येच लोकांच्या गावोगावी जातात, सभा घेतात, बैठका घेतात. हा आदर्श म्हणजे या उदाहरणापुरता आदर्श काँग्रेसने घ्यायला काय हरकत आहे? स्थानिक नेतृत्वाने सुद्धा प्रत्येक वेळेला केंद्रावरती अवलंबून राहणं, कारण केंद्राकडे झालंय काय काँग्रेसचं की केंद्रीय नेतृत्व एकटं पडल्याचं चित्र तिथं पण आहे. ती जी दुसरी फळी होती, दुसऱ्या फळीतले नेते तितके सक्षम, कार्यक्षम अजून तयार झालेले दिसत नाहीत, आणि त्याचा फटका संपूर्ण पक्षाला बसताना दिसतोय. त्यामुळं स्थानिक जी नेते होते की जे भावी मुख्यमंत्री किंवा माजी मुख्यमंत्री किंवा मातब्बर नेते आहेत, त्यांनीच नवीन कार्यकर्त्यांना उभारी देणं गरजेचं आहे. आणि अशा सगळ्या याच्यामधून उभा राहिला तरच काँग्रेस पक्ष पुन्हा नव्याने उभा राहील. कारण अजूनही काँग्रेसकडे जाणाऱ्या मंडळींचा, काँग्रेसकडे ओढा असलेल्या तरुणाईची संख्या लक्षणीय आहे, मोठी आहे. पण यामध्ये मला एक शंका विचारावी वाटते की अशी सगळी माहिती बरं ही आपल्याला कळते आणि त्यांना कळत नसेल का? बरोबर आहे, आपल्याला कळते आणि नेत्यांना कळणार नाही का? आपण विरोधातच आहोत, काही करायचंच नाही, अशी भूमिका घेतलीये का मग? म्हणजे मला तर असं वाटतं एकंदरीत राज्यातलीच काय देशातली सगळी परिस्थिती पाहता म्हणजे गिव्ह अप म्हणजे सरेंडर झालेत की काय काँग्रेस पक्ष, असंच साधारण सगळं वाटतंय. कारण त्यांचे जे नेते मंडळी आहेत की ते कुठल्याही लेवलला जाऊन या पद्धतीने समजा जो म्हणजे आपण असं म्हणूयात की लोकशाही टिकवायची असेल तर विरोधक हे बळकट पाहिजे किंवा सक्षम पाहिजे किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत लोकशाहीचं. तर हे सगळं त्यांना मान्य आहे का नाही हेच आता बघायला लागेल. लोकशाही त्यांना म्हणजे लोकशाहीचा त्यांना विसर पडतोय की काय कळत नाहीये. कारण काय माहिती का,
म्हणजे म्हणजे अगदी तुम्ही जर गिवअपच करणार असाल, सरेंडरच होणार असाल, तर ही काय परिस्थिती, म्हणजे हे काही योग्य नाहीये. ठीक आहे, मोजक्या योग्य नाहीये. लोकांबरोबर, मोजक्या शिलेदारांबरोबर तुम्हाला लढावंच लागेल. प्राप्त परिस्थिती स्वीकारून अगदी फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्हाला त्यात उठून त्याच्यामध्ये फाईट बॅक करावं लागेल. आणि ही केल्याशिवाय तुम्ही कार्यकर्त्यांना काय संदेश देणार आहे? हे करावंच लागेल तुम्हाला. आणि जर असं तुम्ही जर केलं नाही, तर कार्यकर्त्यांमध्ये संदेश योग्य पद्धतीने जाणार नाही. आणि हा पक्ष हळूहळू जसे काही पक्ष, स्थानिक पक्ष इतिहासाच्या पानात जमा झाले, तसं सांगता येत नाही. असं होऊ शकतं काँग्रेसचं, पण का नाही होणार? कारण एका बाजूला बीजेपीचं अगदी स्थानिक लेवलला जर विचार केला, तर मोहल्ला कमिटींपासून किंवा असं अगदी गाव पातळीवर त्यांचं जी बांधणी चालू आहे, तसं यांच्याकडे होत नाही. आता अगदी NSUI किंवा सेवादल किंवा ते युथ काँग्रेसच्या ज्या निवडणुका वगैरे होता, या निवडणुका ट्रान्सपरंट होतात का उत्तमराव? अजिबात होत नाही. ह्याच्यात उभे कोण राहतात? जे पैशावाले आहेत, जरा दणदांडके आहेत, ते उभे राहतात. म्हणजे तुम्ही फक्त सांगताय की आम्ही लोकशाही मार्गाने आमच्या पक्षांतर्गत निवडणुका होतात, पण तो लोकशाही मार्ग किती कसा आहे हे तुम्हालाही माहितीये आणि साऱ्या दुनियेला माहितीये. त्यामुळं तुम्ही त्याच्यावरती अशा पद्धतीने सांगणं योग्य नाही. तिथूनच तुमचे जे लोक निवडून येतात, समजा युथ कमिट्यांमधनं वगैरे, तीच जी निवडणूक पद्धत आहे ती सदोष आहे. आणि मग एक ठराविक क्लास मधला जो वर्ग येतो तो पुढे येतो, तेच नेते होतात आणि तेच खुर्च्या उभवतात, अशी साधारण परिस्थिती आहे. आता राजकारणाचं वय साधारणतः आपण तरुण वय जरी म्हटलं तरी आपण 55-60 पर्यंत आपण तरुणच म्हणतो, तरुण वगैरे वगैरे. तर आता हे 60 वयाच्या पुढे किंवा अगदी 80 वर्षाच्या पुढे ही किती लोक ह्या काँग्रेसमध्ये आहेत? खांदेपालट व्हायला पाहिजे ना. आपला कोणावरती रोष नाही, परंतु जसं भाजपामध्ये, आता आपण भाजपाची जिकर का करतो की त्यांचं यश एक मापदंड त्यांनी उभा केलाय, म्हणून आपण बीजेपीचं उदाहरण देतो. होतंय काय की एखाद्या मतदारसंघामध्ये त्यांचा कार्यकर्ता म्हणजे मरतो, काम करतो, भरपूर काम करतो, स्ट्रगल करतो, फाईट, म्हणजे अगदी सगळ्या बाजूनी तो लढतो, तो तयार होतो. आणि मग त्याला रिवॉर्डच्या स्वरूपात भाजपकडनं त्याला उचललं जातं. आता त्याची दखल घेतली जाते. थोडक्यात असं आपण म्हणूया, थोडक्यात सांगायचं म्हणजे त्यांची दखल घेतली जाते. इथं काँग्रेसमध्ये काय? काँग्रेसमध्ये असं कल्चर नाही. ही म्हणजे दरबारी पद्धत आहे. मग असं सांगायचं की हा निवडणूक लढेल, तो निवडणूक लढेल, पण त्याचा जो स्ट्रगल आहे, त्याचा जो अभ्यास आहे, याचा तुम्ही कधी विचार करणार आहे की नाही? कार्यकर्त्यांमध्ये नेतृत्व गुण नाहीयेत का? कार्यकर्त्यांनी कायमच सतरंजा उचलायच्यात का? त्यांच्यातून काही हेरून तुम्ही काही पुढे घेणार आहात का नाही? की तुमचं फक्त मेरिट मग फक्त पैशाच्या अनुषंगाने वगैरे असं ठरणार आहे, किंवा युथ कमिटीच्याच माध्यमातून तुम्ही पुढे नेते मंडळी वगैरे ठरवणार आहे? हे नाही चालणार. आता कसं आहे, स्वातंत्र्यपूर्व काळात परिस्थिती वेगळी होती, तो त्यांचा दैदिप्यमान इतिहास आहे, मान्य. स्वातंत्र्योत्तर काळात वेगळं आहे, आणि आता अलीकडं राजकारणात लोकशाहीची थोडीशी निवडणुकांची ही पद्धत बदललेली आहे की व्यक्ती केंद्रित निवडणुका होत आहेत. म्हणजे जसं की मोदींना लॉन्च करून जर बीजेपी भाजप निवडणूक लढवते, तुमच्याकडे चेहरा कोणता आहे? राहुल गांधी आहे. अर्थात राष्ट्रीय लेवलचा विचार करता भाजपला काँग्रेस हाच सक्षम पर्याय आहे, भाजप हाच सक्षम पर्याय, हे मान्यच करावं लागेल. परंतु हा सक्षम पर्याय देण्यासाठी तुम्ही त्याच्यावरती अभ्यास काय करताय, तुम्ही कृती काय करताय? तर ही कृतीही दिसत नाही, अभ्यासही दिसत नाही. आणि मग अशा पार्श्वभूमीवर कार्यकर्ते जे बोलतात की आमचा पक्ष कुठे आहे, आमचा पक्ष हरवत आहे की काय, किंवा ज्या कार्यकर्त्यांची घुसमट चालू आहे, आता काय करावं? परंतु ते कसं आहे की म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अशी परिस्थिती कार्यकर्त्यांचा मार हे निश्चित होतं. कार्यकर्त्यांची, बरोबर. तुम्ही आता राहुल गांधींचा उल्लेख केला. राहुल गांधींची प्रतिमा गेल्या काही वर्षामध्ये, काही महिन्यांमध्ये खूपच बदललेली आहे. जी पूर्वी त्यांची इमेज केली गेली होती माहित नाही, पण गेल्या काही काळामध्ये मात्र त्यांनी स्वतःला प्रचंड अपग्रेड केलंय आणि खूप घणाघाती आणि अभ्यासपूर्ण ते वक्तव्य करतात. त्या सगळ्या त्यांच्या छबीचा, बदललेल्या प्रतिमेचा महाराष्ट्रातही कार्यकर्त्यांनी देखील त्यांची ध्येय धोरणं, त्यांची वक्तव्य ही स्प्रेड करून, अधिकाधिक प्रसारित करून आपल्या पक्षाला वाढीस लावणं हे कार्यकर्त्याचं देखील काम असतं. नेत्यांचं तर असतं, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन हा सगळा प्रसार करायचा. परंतु गेल्या काही काळात आणखी एक नैराश्य या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात आहे. ते नैराश्य असं आहे की आपली विचारसरणी नसलेल्या पक्षांबरोबर त्यांना बसावं लागलेलं आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल,
ज्यांची अक्षरशः आपण म्हणतो बांधावरची भांडणं असल्यासारखी गावोगाव भांडणं असायची शिवसेनेची आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची, आणि त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसायची वेळ आली गेल्या काही वर्षामध्ये. याची कुठेतरी खंत त्यांच्या मनात आहे. आणि मग कार्यकर्ता विचार काय करतो, मी कितीही खस्ता खाल्ला, मी कितीही प्रयत्न केले, तर शेवटी निवडणुकीच्या वेळेला तिकीट काय कोणाला मिळतं, आपल्याला काहीच मिळणार नाही. ही खंत, ही नाराजी सुद्धा काँग्रेस पक्ष ची ही अवस्था व्हायला कारणीभूत आहे का? निश्चितच. अर्थात आता आपण याच्यावरती खूप चर्चा वगैरे म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून झालेल्या आहेत. आता ही जी युती आहे ही 100% अभद्र युती आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उभाटा गट ही अभद्र युती आहे. अभद्र युती कशी आहे? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार म्हणजे ज्यावेळी बाहेर पडले काँग्रेसमधून, तो मुद्दा काय होता? तो विदेशीचा मुद्दा होता. अगदी बरोबर. तो मुद्दा घेऊन ते बाहेर पडले. मग आता तो मुद्दा गेला कुठं? लोकांच्या मनामध्ये आहे, तो मतदारांच्या मनामध्ये आहे. दुसरी गोष्ट, कट्टर प्रखर हिंदुत्ववाद किंवा ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरेंचा विषय इथे येत नाही, कारण अलीकडची जी युती केलेली आहे किंवा आघाडी केलेली आहे ती उद्धव ठाकरेंनी केलेली आहे. त्यामुळं तर काँग्रेसचं जो मुस्लिमांचं आणि दलितांचं लांगुल चालन हे काँग्रेस करतात असा तुम्ही यापूर्वी आरोप केलेले आहेत. म्हणजे कुणी? शिवसेने. तर त्यांच्याशीच तुम्ही केलेली युती आहे. मग ही अभद्र युती नाही का? मग ही अभद्र युतीचा विषय मतदारांपर्यंत आहे, त्यांच्या त्या सबकॉन्शियसली ह्या सगळ्या गोष्टी सुप्त असतात. तुमची सुद्धा कुचंबना होते ज्यावेळी भाषण तुम्ही करता, ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वरती तुम्ही असता, तर त्यावेळी तुमची भाषा बदललेली असते. काँग्रेसची कुचंबना होते की हिंदुत्व आणि त्या मुद्द्यांशी जे कट्टर किंवा काय ह्या मुद्दे त्यांची पण कुचंबना होते. आणि आपसुक राष्ट्रवादी काँग्रेस जे शरद पवार गट आहे त्यांचा पण प्रश्न आहे ना, त्यांच्या पुढे पण प्रश्न की जो विधीचा मुद्दा घेऊन आपण बाहेर पडलोय तो मुद्दा आता आपण गुंडाळून ठेवलाय. मग हे मतदारांना, राज्यातील जनतेला कळत नाही का? हे ते असतं ते डोक्यामध्ये, आणि त्याचं परसेप्शन नंतर ज्यावेळी उतरायचं त्यावेळी उतरतं. हे चुकीचं आहे. ही अभद्र युती आहे आणि याचे परिणाम आपण जसं म्हणाल तसं याचे परिणाम ही महाआघाडी भोगते आता याच्यात काँग्रेसच्यासाठी एक थोडीशी अलीकडची एक चांगली बातमी काय आहे की त्यांची वर्किंग कमिटीची निवडणूक होणार आहे. ती वर्किंग कमिटी कोण आहे? तर देश पातळीवरती महत्वपूर्ण ते निर्णय घेतात. आणि त्याच्यामध्ये आता छत्तीसगडच्या काही निवडणुका आहेत, तर तिथे त्यांचं महाअधिवेशन पण होणार आहे. तर त्या महाअधिवेशनात किंवा त्याच्या आतबाहेर वगैरे त्यांची वर्किंग कमिटीची स्थापना होईल. वर्किंग कमिटीची स्थापना कशी आहे की त्यात 25 लोकांची ती कमिटी असते. 12 लोक निवडून येतात आणि जो अध्यक्ष बनतो तो 12 लोक निवडतो. म्हणजे अशी 25 लोकांची निवडणूक. आता याच्यात जर सदोषपणा त्यांनी जर केला तर परत तिथं प्रॉब्लेम होईल. पण जर खरंच त्यांना काँग्रेसला पक्ष बळकटी करायची, सर्व दूर पुन्हा आपण व्यवस्थित पोहोचायचे, आपल्या भूमिका पोहोचवायच्या, तर ही जी वर्किंग कमिटीतले जे 25 सदस्य आहे अध्यक्षांसह, त्यांनी एकदम असा गांभीर्याने विचार करून, दूरगामी विचार करून, दूरदृष्टी ठेवून चांगल्या पद्धतीचा निर्णय घेतला पाहिजे. तेच ते चेहरे आणण्यापेक्षा काहीतरी त्याच्यात बदल करून ज्यांना काम करण्यात, ज्यांचा अभ्यास आहे, काम करण्याची धडाडी आहे, अशा लोकांना, अशा नेतृत्वाला संधी जर दिली तर ह्या वर्किंग कमिटीच्या निर्णयानंतर काहीतरी काँग्रेसमध्ये काही बदल आपल्याला दिसेल असं इच्छा ठेवायला किंवा अपेक्षा ठेवायला हरकत नाही, किंवा कार्यकर्त्यांनी इच्छा ठेवायला हरकत नाही भविष्यात. हे जर झालं, हे असे काही जे बदल जर झाले तरच होप्स आहेत, आशा आहे. अन्यथा अशाच पद्धतीने जर ते जर गेलेत, जसं की भाजपा एक निवडणूक झाली, दुसऱ्या निवडणुकीला परत सुरू झाले, त्यांची तयारी सुरू झाली. यांच्याकडे काय, निवडणूक आल्यानंतर तयारी होते, मुद्दा पण नसतो, म्हणजे जो अजेंडा घेऊन आपल्याला जायचंय त्याच्यात पण धरसोड असते. एकंदरीत आपण इतिहासाची पाने चालल्यानंतर किंवा आत्ताच्या निवडणूक पाहिल्यानंतर आपल्याला ते लक्षात येतं. हे जर बदल झाले नाही तर फार भवितव्य काँग्रेसला महाराष्ट्रात निश्चित नाही. उत्तमराव, अगदी बरोबर मुद्दे आणि सडेतोड आणि परखड अभ्यासपूर्ण शिवाजीरावांनी मांडले. काँग्रेस हा खुश आहे, काँग्रेस टिकायला पाहिजे अशी सर्वसामान्यांची अजून आहे. अनेक सर्वसामान्य मतदार काँग्रेसवर प्रेम करणारे आहेत. परंतु नेमकं चुकतंय कोणाचं? तर मधल्या गोष्टीमध्ये अजूनही 20-25 वर्षांपूर्वी जी कार्यप्रणाली होती ही होतं, सगळं आत्मचिंतन होतं, परीक्षण होतं,
कमिटी बसवली जाते, कार्यकारिणी बदलली जाते, खांदेपालट होतं, सगळं होतं, पण खूप उशिराने होतं. आत्ताचा काळ खूप चालण्याचा नाहीये. आपले जर प्रतिस्पर्धी भाजप सारखे आहेत, दंड स्पीडने चाललेले आहेत, सतत इलेक्शन मोडवर असतात. एक इलेक्शन झाले की दुसऱ्या इलेक्शनची तयारी सुरू असते, किंबहुना त्याच्या आधी. तर अशा प्रतिस्पर्ध्यापुढे उभे राहताना तितक्याच ताकदीनं, तितक्याच अभ्यासपूर्ण, मोठी कार्यकर्त्यांची फळी तयार करून आणि तितक्याच वेगानं काम कसला नितांत सध्या गरजेचं आहे. त्यासाठी मग वेळेला फटाफट खांदेपालट करणं असो, असे सर्वंकष मुद्दे शिवाजीराव आतकर यांनी आणले. आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जो संभ्रम आहे, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये जो प्रश्न आहे, महाराष्ट्रात काँग्रेस नक्की आहे का, तर या सगळ्या मुद्द्यांचा आधार घेऊन जर नेतृत्वानी, भले ते प्रदेश नेतृत्व असो किंवा केंद्रीय नेतृत्व असो, त्यांनी जर लक्ष घातलं तर काँग्रेस कधीही संपणार नाही आणि कार्यकर्त्यांना अशी म्हणण्याची वेळ येणार नाही की मत काँग्रेस आहे की नाही. महाराष्ट्रातही काँग्रेस निश्चितच पुन्हा एकदा नंबर 1 असा संपूर्ण आशावाद, पुन्हा बदल घडू असा आशावाद या ठिकाणी राजकीय विश्लेषक आणि वरिष्ठ पत्रकार शिवाजीराव आतकर यांनी आपल्या सगळ्या दर्शकांचा अत्यंत प्रेमातनं त्यांनी वेळ काढून आपल्या ठिकाणी व्यक्त साधला. एबीसी न्यूज मराठीतर्फे मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी थांबूया, भेटूया पुढच्या भागात. थँक्यू. धन्यवाद उत्तमराव. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज.